जरा पुढे आलेलो आहे. महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करू. आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करू. उद्धवजी यांना अभिवादन करू. आजच्या या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे आणि राष्ट्रवादीचे युतीचे उमेदवार सौरभ घोसाळकर यांच्या सभेसाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरती सन्माननीय राणेसाहेब, सन्माननीय खांबेसाहेब, आमचे शाखा प्रमुख सन्माननीय म्हात्रे साहेब, आमचे खानविलकर साहेब, आमचे मित्र खांबे साहेब आणि व्यासपीठावरती सर्वच मान्यवर आणि सौरभला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व वॉर्ड नंबर 7 मधील बंधू आणि भगिनी, हा 7 नंबर विभागामध्ये दिवंगत नगरसेवक माझे पुत्र अभिषेक घोसाळकर यांनी काम केलं होतं नगरसेवक म्हणून. नवागाव असू दे, दहिसर गाव असू दे, कांदरपाडा असू दे किंवा बराचसा त्यांनी केलेल्या ऐशी कॉलनी असू दे, हा बराचसा प्रभाग या 7 नंबर वॉर्डमध्ये आलेला आहे. आणि म्हणून बांधवांनो, भगिनींनो, एक पुत्र गमावला, पण माननीय उद्धवजींच्या आदेशाने आपल्या सेवेसाठी दुसरा पुत्र मी आपल्या पदरात टाकतो. त्यातच भावना आहेत, दुःखही आहे, वेदनाही आहे. पण आम्ही कुटुंबियांनी ठरवलं होतं, आम्हाला अनेक लोकांनी सल्ले दिले की तुम्ही राजकारणापासून आता दूर व्हा. पण आम्ही ज्यावेळेला कुटुंब आम्ही एकत्र बसलो त्यावेळेला आम्ही ठरवलं की अभिषेक दादाने जे काम केलं आहे ते आपल्याला अर्धवट सोडता येणार नाही. कारण लोकांनी प्रेम दिलं, घरातला माणूस म्हणून आम्हाला प्रेम दिलं, दादाला प्रेम दिलं, कामाचं कौतुक केलं. हे वेगळं रसायन होतं. माणसं जोडणं, कामं करणं, जी कामं महानगरपालिकेमध्ये झाली नसतील ती कामं करणं, असा अभिषेकने ह्या प्रभागामध्ये काम केलंय. आणि पुन्हा एकदा आता हे सगळं जुनं झालंय. गेली 8 वर्ष या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि आता जे काही काय बोलतात त्याच्यावरती मला टीका करायची नाही. आम्ही शिवसेनेने काय केलं, अरे शिवसेनेने काय केलं, भले पुरेसं पाणी नाही, पण आज रोज घरामध्ये नळाचं पाणी येतं, हे शिवसेनेचंच काम आहे. आम्ही जर अनेक लाईन वाढवल्या नसता, टनेल या शहरात आणलं नसता, टनेल तुम्हाला कळणार नाही. आपण लिबर्टी गार्डन पासून मालाडपर्यंत, मालाडपासून महावीर नगरपर्यंत आपण जमिनी खाली लाईन आणले म्हणून आपल्याला पाणी मिळालं. तुम्ही काय केलं पाण्यासाठी? आम्हाला मोर्चे काढायला लावलं, आमच्या नवागावच्या लोकांना मोर्चे काढायला लावलं. त्यांच्या भगिनींना, आमच्या माय दोघिनींना तुम्ही पुरेसं पाणी देत नाही आणि देता ते सुद्धा गढूळ पाणी देता. तर येणाऱ्या या निवडणुकीनंतर सौरभ आमचा तुम्हाला पुरेसं पाणी दिल्याशिवाय राहणार नाही, अशी मी आपल्याला ग्वाही देतो. त्या प्रभागामध्ये आम्ही मैदानं विकसित केली, झेन गार्डन आणलं, रॉक पार्क आणलं, डॉग पार्क आणलं. पण आता ही अद्यावत आपल्याला पुन्हा एकदा सौरभच्या कल्पनेने जे काही उद्धवजीने आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की आता या गार्डनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगली सुविधा, मुलांसाठी बालोद्यान आणि महिलांसाठी चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू. या शहराला
दहशत नाहीये. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा पोलिसांच्या माध्यमातून आज काय कोण कुणाला विचारत नाही. एक काळ होता महापालिकेचा आवाज होता. महापालिका काम करत नाही, पोलीस काम करत नाही असं मी म्हणत नाही. दबाव येतो आणि या दबावामुळे आमच्या सोसायटीच्या गेटवरती असते रिक्षा सुद्धा आम्हाला बाजूला करता येत नाही. आज अवस्था आमची झाली आहे. सोसायटीमुळे बसलेला फेरीवाला सुद्धा आम्हाला बोलता येत नाही की फेरीवाला तोडून तुमच्या बापाची जागा आहे काय. ह्या शहरात या जर दहशतची अशी परिस्थिती असेल तर मला वाटतं कुठेतरी लोकप्रतिनिधीचा, लोकांचा, महापालिकेचा, पोलिसांचा दरारा इथं वाढवण्याची आवश्यकता आहे. आणि तो दरारा ह्या प्रभागामध्ये वाढवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्ही तुम्हाला दुसरं आश्वासन देतो. पाणी तर मिळेल. आज काय अवस्था आहे, आम्ही काय केलं विचारतात. अरे आज मुंबई शहरामध्ये 1.5 कोटी जनतेचा कचरा रोजच्या रोज उचलला जातोय, परंतु आता उचलला जात नाही. दिरंगाई होते. कारण प्रशासन आहे आणि ते चालवणारे मंत्रालय आहे. पूर्वी असं होत नव्हतं. आमच्या काळामध्ये कचरा वेळेवर उचलला जात होता. आम्ही रस्त्यानं जाताना फोन करायचो. पाण्याच्या लाईन लिकेज असतील तर फोन करायचं. ट्रॅफिकचं काय विचारूच नका. गाड्या तर वाढणारच आहेत, परंतु या गाड्यांचा शिस्त लावण्याची आणि या ट्रॅफिकच्या बद्दल सुद्धा विचार करण्याची मला वाटतं या वॉर्ड 7 मध्ये आपल्याला मोठी आवश्यकता आहे. बांधवांनो, भगिनींनो, की मुंबई महानगरपालिका निवडणूक आहे. कोण काय बोलतो, पण मला अभिमान आहे मुंबईचा. त्या मुंबईचा मी नगरसेवक राहिलेला आहे. त्या मुंबईच्या सभागृहामध्ये काम केलेलं आहे. ही सुंदर मुंबई आहे. 1.5 कोटी जनतेचा पोट भरणारी मुंबई आहे. अनेकांना उद्योग देणारी मुंबई आहे. कोण मुंबईमध्ये उपाशी झोपत नाही आणि मुंबईमध्ये पाणी पियायला मिळाल्याशिवाय राहत नाही. कमी पाणी मिळत असेल अशा मुंबईला बदनाम करू नका. ही महाराष्ट्राची राजधानी आहे. ही आर्थिक राजधानी आहे. या महाराष्ट्राचं, या मुंबईचं बजेट इतकं मोठं आहे की केरळ राज्यापेक्षा जास्त मोठं बजेट असणारी मुंबई. आम्हाला विचारतात तुम्ही महापौर कुठला करणार, मराठी करणार का खान करणार. अरे मुंबईच्या शहराचा विचार करा. मुंबईचं वाढणारं पॉप्युलेशन, मुंबईला आणखी 15 वर्षामध्ये किती पाणी लागणार आहे, मुंबईला कचरा उचलण्यासाठी किती आपल्याला सामुग्री लागणार आहे. आम्हाला भगवती हॉस्पिटल चांगलं करायचं आहे. आम्हाला शाळा द्यायच्या आहेत, सुंदर अशा शाळा द्यायच्या आहेत आणि त्याच्या कल्पनेनुसार आपण आयसीसी बोर्ड त्या महापालिकेच्या शाळेत आणलेलं आहे. त्याच्यावरची चर्चा होत नाही. त्याच्यावरती चर्चा होते महापौर कोण होणार, मुंबईत तुम्ही काय केलं. आम्ही मुंबईत केलं. अरे हो, मी प्रबोधन ठाकरे नाट्यगृह उभं केलं या शहरामध्ये. लोकांना आज नाट्यगृह नव्हतं दादरशिवाय, पार्ल्याशिवाय. ते ह्या घोसाळकरांनी उभं केलं, शिवसेनेने उभं केलं. मी या शहरामध्ये, दहिसरमध्ये मी कॉर्नर कोर्ट आणला. पूर्वीच्या लोकांना माहिती असेल की पोस्टमॉर्टम करायला विलेपार्ले कुपर हॉस्पिटलला जावं लागत होतं. ते पहिलं मी जे काम नगरसेवक झाल्यावर जे केलं ते कुपर हॉस्पिटल, ते कॉर्नर कोर्ट भगवती हॉस्पिटलमध्ये आणलं. आज लोकांना आरटीओ ऑफिस मी इथं आणलं. अंधेरीला जावं लागत होतं लोकांना लायसन करायला, नवीन मुलांना, विद्यार्थ्यांना, मुलींना. आज मी या तुमच्या दाराजवळ आरटीओ ऑफिस आणण्याचं काम केलं. जेल गार्डन सारखं सुंदर गार्डन बनवलं. डीएसएफ सारखं मैदान खेळाचं बनवलं, ज्याच्यामध्ये आज हजारो विद्यार्थी शिकतायत, खेळतायत. काय केलं आम्हाला विचारतात. पाण्याच्या लाईन टाकल्या, रस्ते चांगले केले, डॉग पार्क केला. कुत्र्यांसाठी सुद्धा आपण डॉग पार्क केला. त्यावेळी आम्हाला विचारू नका, आम्हाला विचारू नका तुम्ही या शहरासाठी काय केलं. आम्हाला जाहिराती करता आलं नाही, परंतु जास्तीत जास्त दहिसर नदीचं सुशोभीकरण करायचं, त्याची संरक्षणवीत घालण्याचं माननीय उद्धवजींच्या हस्ते आम्ही भूमिपूजन केलं. आणि 9 किलोमीटरची आपल्याला आपण नदीची दोन्ही बाजूला भिंत आणि रुंदीकरण करण्याचं काम केलं. तर या दहिसरमध्ये नेहमीच पूर असायचा. लोकांच्या घराघरात पाणी जायचं नदीच्या बाजूला असणाऱ्या लोकांच्या. आता ते पाणी कमी करण्याचं आम्ही काम केलं. आम्हाला विचारलं तुम्ही काय केलं. आणि म्हणून अशा एक अनेक योजना आम्ही ह्या शिवसेनेनं आणि शिवसेनेच्या माध्यमातून, मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आम्ही इथं उपलब्ध केलेली आहे. त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे की
तू उगाच मुंबईला बदनाम करू नका. मुंबईचा इतिहास वाचा. 100 वर्षापेक्षा जुनी असलेली ही महापालिका, सुंदर असणारे कायदे याची मोडतोड करून तुम्ही त्या शहराचा सत्यानाश करायला निघालेत. आम्ही करू देणार नाही. आणि म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. मी माननीय शिवसेना प्रमुखांबरोबर काम केलंय. मी माननीय उद्धवजींजवळ काम करत असताना त्याच्याबरोबर राजसाहेबांजवळ सुद्धा काम केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला विकास हाच महत्वाचा आहे. केवळ राजकारण करायचं, शिव्या द्यायच्या, भानगडी मागायच्या. गणपत पाटील सारख्या नगरामध्ये 9,000 10,000 मी आमदार झालो 2012 साली. त्या 10,000 झोपड्या होत्या. 40,000 ती लोकसंख्या होती. लोकांना पाणी नव्हतं, लोकांना शौचालय नव्हतं, लिंक रोडवरून आपल्याला चालता येत नव्हतं, लाईट नाहीये. पण त्या भागामध्ये त्या सुद्धा गरिबांना मी त्या सभागृहात सांगितलं की जरी कुठल्याही राज्यातून लोक आले तिथे माणसं आहेत, त्या माणसांना 10 रुपयाला एक गॅलन पाण्याचं विकत घ्यावं लागतं. मी माझ्या आमदार फंडातून मी टाक्या बसवल्या आणि टँकरनं पाणी करायला सुरुवात केली आणि नंतर पाण्याच्या लाईन टाकल्या. रिलायन्स करून इलेक्ट्रिसिटी दिली अभिषेकने. अदानीकडून आपण इलेक्ट्रिसिटी देण्याचं काम केलं. शेवटी माणूस आहे, त्या माणसाला काय पाहिजे हे महानगरपालिकेने बघायचं आहे. आणि म्हणून बांधवांनो, भगिनींनो, आम्ही हे काम केलंय. आता काय चाललंय? त्या गणपत पाटील नगरमध्ये 3 महिन्याला एक मर्डर होते. त्या गणपत पाटील नगरमध्ये काय काय होतं तुम्हाला माहित नाही. परंतु त्या तिकडे आम्ही त्या सगळ्या गोष्टी या शहराला, त्या आयसी कॉलनी, LIC कॉलनीतील त्या लोकांना तिथं येऊ नये आणि आमची इकडची कायदा सुव्यवस्था बिघडू नये ह्याचं महत्व आम्ही ओळखलं होतं आणि त्यांना तिथल्या तिथं रोखण्याचं काम आम्ही केलं. आणि म्हणून बांधवांनो, भगिनीनो, सौरभ हा सिव्हिल इंजिनियर आहे. तो स्वतः रिडेव्हलपमेंटचे मोठे प्रॉब्लेम आहे. लोकांच्या आज बिल्डिंग 10-10 वर्ष डेव्हलपर घेतो आणि सांगतो 3 वर्षात 4 वर्षात बांधणार, पण 10-10 आणि 12-12 वर्ष लोकांना घरात जाता येत नाही, अशा प्रकारची अवस्था आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही 3 महिन्यात रिडेव्हलपमेंटचा ऑडिट करणार महानगरपालिकेच्या वतीनं. त्यांच्याकडून आपण नेहमी बिल्डरकडून आपण एक प्लॅन घेतो. तुम्ही बिल्डर कधी पुरी करणार, तुमचे काय प्रश्न आहेत, आणि काही प्रश्न असले तरी रिडेव्हलपमेंट ही वेळेत पूर्ण झाली पाहिजे. त्यासाठी आम्ही महानगरपालिका, तिथला आर्किटेक्ट त्या बिल्डिंगचा, त्या डेव्हलपर त्या बिल्डिंगचा आणि बिल्डिंगचे कमिटी मेंबर यांची एक 3-3 महिन्याने 6-6 महिन्याने तिथं त्या प्रत्येक बिल्डिंगचा आढावा घेणार की ज्याच्यातून लोकांना लवकरात लवकर घर मिळेल, आपला पुनर्वसन विकासित जाता येईल, या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहे. माननीय उद्धवजींनी आज जाहीर केलेला आहे वचननामा आमचा आलाय शिवसेनेचा. आपण पूर्वी 500 फुटांना असंच नाही टॅक्स आपण माफ केला होता. आता आपण 700 स्क्वेअर फुटापर्यंतच्या फ्लॅटना, घरांना आपण आपली सत्ता आल्यानंतर आपण असेसमेंट रद्द करणार आहे. ही तुमच्यासाठी आम्ही करणार आहोत, कारण माझ्या प्रत्येक बांधवाला आपण काहीतरी दिलासा देण्याचं काम करायचं आहे. ज्या रिडेव्हलपमेंट रस्त्यामध्ये जागा जातात त्यांना इथे जागा द्यायला नाही, त्यांना कुठेतरी बाहेर पाठवतात आणि त्यांना छोट्या छोट्या जागा जातात 180 फुटाच्या. ते रस्ता रुंदीकरणात ते घरं जातात. मला माहिती आहे संपूर्ण या भागामध्ये आता नदीकिनाऱ्यावर रस्ता येणार आहे आणि 400 घरं विस्थापित होणार आहेत. ज्या 180 फुटाच्या ज्या इमारतीमध्ये आमच्या PEP असतील त्या 2 एकत्र करून आमच्या त्या रस्त्यामध्ये विस्थापित होणाऱ्या लोकांना त्या मोठी घरं देण्याचं काम आम्ही ह्या 5 वर्षाच्या काळामध्ये करू आणि ते तुम्हाला करून दाखवू. आणि अनेक प्रश्न आहेत, ट्रॅफिकचे प्रश्न आहेत, शाळांच्या बसेसचे प्रश्न आहेत. शाळाच्या बसेस रस्त्यावर उभ्या राहतात, रिक्षा रस्त्यावर उभ्या राहतात, लिंक रोडला 4-4 लाईन लागतात. रिक्षाला विरोध नाही, शाळांच्या बसेसना विरोध नाही, पण कुठेतरी शिस्त लावण्याची आवश्यकता आहे, त्यांना कुठेतरी सोयी करून देण्याची आवश्यकता आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे, मी हे कशावरती बोलतो तुम्हाला सांगतो, कारण आता हा जो गणपत पाटीलचा जो सगळा जो पट्टा आहे तो स्पेशल डेव्हलपमेंट झोन म्हणून जाहीर केलाय. तुमच्या गावाल्यांच्या जागा असतील तिकडे. आणि हा जेव्हा डेव्हलप होईल त्यावेळेला 25% जमीन ही आपल्या महापालिकेला मिळणार आहे. ज्यावेळेला हा
CRZ उठवला गेलेला आहे, ND झोन उठवलेला गेलेला आहे आणि स्पेशल झोन म्हणून इथे शासनाला विकास करायचा आहे आणि त्यांना वेगळ्या पद्धतीने तो विकास करायचा आहे. पण त्याच्यातल्या 25% जागांमध्ये आमच्या स्थानिक भूमिपुत्रांचा विचार करून आमच्या दहिसर गावाला काय पाहिजे, आमच्या कांदरपाडा गावाला काय पाहिजे, आमच्या एस्टर गावाला काय पाहिजे, त्या तुमच्याजवळ चर्चा करून त्या 25% बिल्डरच्या घशात जाणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. आता शाळा गेल्या बिल्डरला, शाळेचे भूखंड गेले बिल्डरला, अनेक गोष्टी बिल्डर घेत आहेत. आम्ही यापुढे त्या बिल्डर लोकांना, आमच्या ज्या स्थानिक भूमिपुत्रांना, आमच्या रहिवाशांना पाहिजे, आम्हाला जे काही पाहिजे ते त्या जागा आहे आमच्याकडे. पण ज्या जागेचा उपयोग आम्ही आमच्या दहिसरकरांसाठी करू, इतर लोकांसाठी आम्ही करणार नाही. कोणतरी येईल दिल्लीवरून, कोणतरी येईल अजून कुठून आणि सांगेल मी इथं हॉस्पिटल बांधतो, मी हे करतो, ते करतो, ते करतो, देणार नाही, अजिबात देणार नाही. ज्याप्रमाणे भगवती रुग्णालय खाजगी संस्थेला देत होते, बांधवांनो आणि भगिनीवर मला जेव्हा बातमी कळली की आज टेंडर आहे आणि आज तिकडे सगळे टेंडर भरायला सगळे हॉस्पिटलची लोक येणार आहेत, त्या कमिशनच्या ऑफिसमध्ये मी गेलो, सगळे बसले होते. सगळे हॉस्पिटल, भगवती हॉस्पिटल 400 खाटाचं आपण बांधलंय. आपली अशी इच्छा होती की नायर इथं आपल्याला जावं लागतं. आपल्याला सगळं हित सुविधा भगवती हॉस्पिटलला आपण आता 400 बेडचं हॉस्पिटल बांधलंय आणि ते प्रायव्हेट संस्थेला देण्याचं काम हे जेव्हा महापालिका करत होती किंवा इथले लोकप्रतिनिधी करत होते, मी त्यांची नावं घेत नाही, मी स्वतः गेलो, कार्यकर्ते घेऊन गेलो, त्या टेंडर रूममध्ये घुसलो आणि सांगितलं तुम्हाला टेंडर भरता नाही, गेट आउट, तुम्ही तिथून चालते वारी, तुम्हाला तुमच्या प्रायव्हेट संस्थेला मी देणार नाही. आणि माननीय मुंबईचे कमिशनर गगराणीला जाहीर करावं लागलं की भगवती हॉस्पिटल आम्हीच चालवणार. या अशा सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, बसेस 50% बसेसचे रूट बंद केले. ह्या या दहिसर गावामध्ये आम्ही अनेक बसेसचे रूट चालू केले होते आणि आज 50% रूट चालू आहे. आमच्या सकाळच्या महिलांना, आमच्या विद्यार्थ्यांना, कॉलेजमध्ये झाल्या मुलांना रिक्षाने जावं लागतं, 200 रुपयाचा त्यांना फटका बसतो आणि परत त्या रिक्षावाल्यांची दादागिरी पण सहन करावी लागते. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे रूट बंद केले ते सर्व चालू करणार आणि त्याहीपेक्षा आपल्याला गरज असेल तिथे ते रूट चालू करण्याचा प्रयत्न आम्ही करणार. महापालिका म्हणजे काय? हे काय बॉर्डरवरची लढाई करण्यासाठी आम्ही नाही चाललो. या शहरात राहणाऱ्या लोकांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या काही गोष्टी लागतात, सकाळी उठल्यावरती पाणी लागतं, ते महापालिकेकडून येतं. आपण ज्यावेळेला खाली रस्त्यावरती होतो तो महापालिकेचा रस्ता असतो, त्या रस्त्यावरती कमीत कमी आम्हाला गेटच्या बाहेर तरी आम्हाला सहज येता आलं पाहिजे. तिथे सुद्धा अडचणी, तिथे सुद्धा स्टॉल, तिथे सुद्धा रिक्षा, तिथे सुद्धा आणखी काय असू द्या, आम्हाला त्याचीही गरज आहे. पण शिस्त पाहिजे. दुपारी तुम्हाला स्वच्छता आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय मुलांना पाहिजे तर चांगल्या शाळा पाहिजे, चांगल्या शाळा पाहिजे. शाळा बांधण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे. किती भूखंड, शाळेंचे भूखंडामध्ये कुठल्या कुठल्या संस्था आहेत त्या बघा तुम्ही या दहिसरमध्ये. मी नावं घेत नाही त्या संस्थांची. यापुढे एकही संस्था, आपल्या ज्या काही चांगल्या संस्था असतील त्यांनाच आपण त्या देण्याचं काम करू. कोणतरी येतो बिल्डर, हा बिल्डर, तो बिल्डर, त्या बिल्डरची शाळा, त्या बिल्डरची शाळा, फी किती, 10 लाख, 5 लाख, 25 लाख. अरे काय चाललंय? आम्ही काय करायचं? सर्वसामान्य जनताला ही पूर्वी महापालिका आपली वाटायची. मी त्या महापालिकेत काम केलंय. अधिकारी ऐकायचे, अधिकारी आता भेटत नाही. सोसायटीचे लोक गेले तर ऐकत नाही, त्यांची निवेदनं बाजूला टाकतात. काय किंमत नाही आम्हाला राहिली. आणि खरा वचक निर्माण करायचा असेल महापालिकेमध्ये तर आपल्याला ह्या पद्धतीने आमचीच दादागिरी चालणार, आमच्या सोसायटीची दादागिरी चालणार, आमच्या लोकांची दादागिरी करणार, बाकीच्या लोकांची दादागिरी इथं चालू देणार नाही. अशा प्रकारचा वचक निर्माण करण्याची आवश्यकता ही आपल्या विभागामध्ये आहे, दहिसर विभागामध्ये. ऐकत नाही. आमच्या एखाद्या महिलेने सांगितलं रिक्षावाल्याला, जरा बाजूला तुझ्या बापाचा रोड आहे. एवढी हिंमत नाही पाहिजे. पण दादागिरी हा शब्द तरी चुकीचा असला, वेळा तोंडातून आला असला, पण ही अशा पद्धतीचं वागणं हे आपल्याला, मला स्वतःला मान्य नाही आणि आपल्यालाही ते मान्य असावं लागणार नाही. आणि म्हणून इथे आवाज आम्ही टॅग करतोय.
आम्ही महापालिकेचा टॅक्स भरतोय, आमचा हक्क आहे, या सगळ्या सुविधांवरचे हक्क आहे. आम्ही सगळ्या मुंबई शहरातला आम्ही 60% रेव्हेन्यू हा दिल्लीला पाठवतोय, दिल्ली चालतंय, राज्य चालतंय, आणि आम्हाला काय देता? आम्हाला काही देत नाही. त्यावेळेस चेक टाकायला मी सांगितलं की तिथे चेक टाकायचा अफ्राय बंद झालेला आहे, तिथं तुम्ही पार्किंग हब बनवा. 5 स्टार हॉटेल बनवताय. कुणासाठी? अजून काम सुरू झालं नाही. 15 तारखेमध्ये जर पहिलं विनोद गोसाळकर आंदोलन करेल, त्या 5 स्टारला विरोध करेल आणि आमच्या सगळ्या स्कूल बसेसना तिथे आम्हाला पार्किंग हब द्या, आमच्या रिक्षांना पार्किंग हब द्या, आमच्या बाहेरून येणाऱ्या अहमदाबाद, गुजरात, बडोद्यातून येणाऱ्या ज्या काही गाड्या असतील त्या मुंबई शहराच्या तिथेच थांबवा आणि नंतर लोकांना आपल्या वाहनाने किंवा रिक्षाने त्यांच्या शहरात जाऊ द्या. असं काहीतरी नाविन्यपूर्ण काम करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. आणि म्हणून बांधवांनो, भगिनींनो, खूप कामं आहेत, खूप कामं आहेत. ग्रीन युरोपचं काम आहे, एसआरएचं काम आहे. नावाची एसआरए विनोद गोसाळकर बनवल्याशिवाय राहणार नाही. माझ्यावर आरोप करतात की मी भ्रष्टाचार केला. कसला भ्रष्टाचार केला मला माहित पण नाही. भ्रष्टाचार कसला केला त्याची कहाणी अशी आहे की जो मालक होता त्या नवागावच्या एसआरएचा, एक कायदा आहे की 20 वर्षे एखादं रिझर्वेशन जर महापालिकेने ताब्यात घेतलं नाही तर तो महानगरपालिकेकडे जाऊन क्लेम करू शकतो की माझी जागा परत द्या. पण महापालिकेने एक केलं की महापालिकेने त्याच्यावरती असलेली रिझर्वेशनमुळे ती जागा परत केली नाही आणि ज्या काही डीपी रोडमध्ये आहेत त्या सुधारणा त्यामुळे काही संबंध नाही. पण या नवा गावमध्ये पाण्याची समस्या असतं मिटवणारच. पण येणाऱ्या काळामध्ये नवा गाव परिसर हा सगळा एसआरएच्या माध्यमातून तुम्हाला चांगली घरं देण्याचं काम आम्ही करू. अशा प्रकारचं तुम्हाला सुद्धा आश्वासन देऊ. मी सांगितलं रिडेव्हलपचे प्रश्न आहेत. डीम कन्व्हिन्सचा कायदा आला पण प्रॉपर्टी कार्डवरती आपल्याला नाव चढवायला आपल्याला खूप त्रास होतो. कारण एकाच सिटी सर्व्हे नंबरमध्ये 4 इमारती उभ्या आहेत. डीम कन्व्हिन्स तर एका इमारतीच्या खालच्या जागेचा होतो आणि त्यासाठी सुद्धा शासनाने कायदा केलेला आहे. पण गाईडलाईन यायच्या आहेत. त्या गाईडलाईन आल्यानंतर सगळ्यांच्या प्रॉपर्टी कार्डवरती बिल्डिंगची नावं चढवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा शासनाजवळ आम्ही जाऊन पाठपुरावा करण्याचं काम करू. आणि म्हणून एक चांगलं सुंदर असं द्यायचं. 7 वार्ड तर आहेच, परंतु 1 नंबर सुद्धा शिवसेनेचा उमेदवार आहे. 7 नंबर मध्ये सुद्धा शिवसेनेचा उमेदवार आहे आणि 6 नंबरमध्ये सुद्धा विधानसभेमध्ये शिवसेनेचा उमेदवार आहे. 10 नंबरमध्ये आमच्या मनसेचा उमेदवार आहे. अलक्षामध्ये 2 नंबरमध्ये सुद्धा उमेदवार आहे. त्या केवळ 7 नंबरचा मी विचार करणार नाही. मला सर्व माहिती आहे. येणारा डीपी प्लॅन मी समोर ठेवून आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महानगरपालिका 20 वर्षानंतर डेव्हलपमेंट प्लॅनची एक आराखडी तयार करतो. आपल्याला कल्पना आहे, आपल्याला सूचना वगैरे आपण दिलेल्या आहेत. त्या डेव्हलपमेंट समोर घेऊन की 2034ला ह्या दहिसरची लोकवस्ती काय होणार, त्या 34ला लोकांना किती पाणी लागेल ते आत्ताच आपल्याला बघावं लागेल. ह्या दहिसरमध्ये आपल्याला लोकवस्तीप्रमाणे किती शाळा लागतील ते आपल्याला आत्ता ठरवायला लागेल. किती मनोरंजनाची उद्यानं लागतील ते आपल्याला ठरवायला लागेल. किती कचरा उचलणारी माणसं, किती कचरा उचलणाऱ्या गाड्या आपल्याला या शहराला लागतील त्याचा आपल्याला आजच विचार करावा लागेल. नंतर सगळ्या अडचणी निर्माण होतात त्याचा विचार करण्याचं काम त्या दहिसरसाठी नक्कीच आम्ही डीपी प्लॅनप्रमाणे काम करू. दहिसर सुंदर आहे. त्या दहिसरच्या पुढे गेल्यानंतर तिकडे आता स्मशानभूमीकडे एवढा सुंदर असा एरिया आहे. तिथे आपल्याला चांगल्या प्रकारचं एक नदीच्या बाजूला आपल्याला एक चांगल्या प्रकारचं पार्क करता येतो काय ते बघावं लागेल. नाही तर तिथे बसतात, रिक्षा चालतात, काय काय करतात, काय काय धंदे करतात. रात्रीचं सगळं मोकळा मैदान आहे. त्या मोकळ्या मैदानाचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारचे संध्याकाळी मुलं खेळायला जातील, ज्येष्ठ नागरिक जातील, विरंगुळा करतील, अशा प्रकारची आपल्याला जागा आहे. आपल्याला कल्पना नसेल की हा जो तुमच्या पलीकडचा सगळा मँग्रोव्ह आहे, झेन गार्डन टू आपल्या एक्सरपर्यंतचा, ह्याच्यामध्ये मँग्रोव्ह पूर्वी शेती व्हायची. 400 हेक्टर जागा आहे आणि ते रवी बिल्डरनी गेल्या 5 मी आमदार असताना त्यांनी ती विकत घेतली होती
आणि तो हायकोर्टात गेला. सुप्रीम कोर्टात त्यांनी ऑर्डर आणली. सुप्रीम कोर्टातून त्यांनी अशी ऑर्डर आणली की माझी इथे मिठागराची जमीन होती, माझे सगळे नातेवाईक, माझे सगळे वंशज इथे मिठ करतायत, आता मला परत मीठ त्याचं मिठागर करायचं आहे, तर मला बांध घालायला परमिशन द्या. माझे बांध तुटले. जेव्हा आयशी कॉलनी लोकांनी मला सांगितलं साहेब तिकडे बघा काहीतरी चाललंय, तिकडे मोकळी मोकळी जागा दिसते. मी 2 किलोमीटर आतमध्ये चालत गेलो तेव्हा मला कळलं की मशिनरी आणून मँग्रोव्ह कापतायत. आयशी कॉलनीतील काही लोकांनी त्याला विरोध केला आणि त्याच वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये मँग्रोव्हची एक केस होती आणि तिथे एक पर्यावरणाचे माझे मित्र होते. त्यांनी मला माहिती दिली की बाबा आता 2 दिवसांनी तिथे ती केस लागणार आहे, तुम्ही ते हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जा आणि तिथे तुमची बाजू मांडा. मी आयशी कॉलनीच्या 2 कार्यकर्त्यांना पाठवलं. रेल्वेची तिकीट काढली, महाराष्ट्र भवनामध्ये त्यांची राहायची सोय करून दिली आणि माझ्या नशिबानं तिथे कोर्टाने आम्ही जी रिट पिटिशन केलं होतं त्याच्यावरती त्यांनी दखल घेतली आणि सिटी सर्वेच्या जजला, कुठल्या कलेक्टर बिलेक्टर नाहीये, सिटी सर्वेच्या जजला ऑर्डर दिली की तिथे काय मँग्रोव्ह जर अशा प्रकारे कापणार असतील, अशा प्रकारे रस्ते बनवणार असतील तर तुम्ही त्याची दखल घ्या. स्वतः सिटी कोर्टाचे जज आले, न्यायाधीश आले, त्यांनी पाहणी केली आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी अहवाल केला. कलेक्टरला सस्पेंड केलं गेलं आणि त्या मँग्रोव्हचा 400 एकरचा हा मँग्रोव्हचा भाग हा विनोद घोसाळकरांनी वाचवलेला. एक शहरासाठी आपल्याला का मिळाल, मँग्रोव्हची गरज आहे. आज प्रदूषण एवढं वाढलेलं आहे. हे प्रदूषण कशामुळे वाढले याचा कधी आपण विचार केला? हे प्रदूषण व्यवस्थित साफसफाई नसल्यामुळे. कचरा जिथे तिथे तुंबलेला आहे. रोजच्या रोज कचरा उचलला जात नाही. त्याच्यानंतर आपण ज्या रिकन्स्ट्रक्शनच्या काही बिल्डिंग करतोय त्यांच्यातून जे काही राडारोडा नेतात त्याच्यावरती काय झाकण टाकले जात नाही. अशाच कचरा रस्त्यामध्ये कचरा गाड्या, हे सगळ्या गाड्या अशाच जातात. त्या लोकांना सुद्धा कायद्याने प्रोव्हिजन आहे की तुम्हाला कचरा हा झाकला पाहिजे, तो रस्त्यात पडला नाही पाहिजे. तर ह्याचं कोण दखलच घेत नाही. सगळ्यांना पैसे मिळतात. पण येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचं प्रदूषण कमी करण्याचं जास्तीत जास्त आपल्याला शहराला, आपल्या देशाला कशा प्रकारचं प्रदूषण कमी होतील त्याचा विचार करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा काम करावं लागेल आणि ते काम आम्ही करू अशा प्रकारचं मी आश्वासन देतो. आणि म्हणून बांधवांनो, भगिनींनो, वेगवेगळ्या कल्पना आहेत आणि ते राबवणारी महापालिका आहे. महापालिकेमध्ये 25 वर्ष माननीय शिवसेनेची सत्ताचा महापौर मुंबईचा आम्ही यायचो. महापौर यांच्या गाड्या फिरायच्या, स्टँडिंग कमिटी चेअरमन, प्रभाग समिती चेअरमन, प्रत्येक गोष्टीची दखल घ्यायचा, घरोघरी रस्त्यात जायचा, बिल्डिंगचे प्रश्न ऐकायचं. आता ह्या यंत्रणा बंद आहे. पण येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या यंत्रणा सक्षम करण्याची जबाबदारी शिवसेनेची वरती आहे आणि मला खात्री आहे राजसाहेब आणि उद्धव साहेब ते केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची सुद्धा मी आपल्याला खात्री देतो. थोडक्यात म्हणजे काय फार मोठी लढाई करायची नाही. या आमदारांनी काय केलं मला सांगा. मी जैन आरटीओ आणला, मी नाट्यगृह उभं केलं, मी हे केलं, रस्ते चांगले केले, पाण्याच्या लाईन वाढवल्या, सगळ्या शौचालय आधी माझी नावं दिसत आहेत. अनेक सोसायट्यांमध्ये गेलो तर विनोद घोसाळकरांचा आजी बोर्ड दिसतोय, विनोद घोसाळकरांचा बोर्ड दिसतोय. फायर ब्रिगेड आणलं. हा फायर ब्रिगेडचा एक तुम्हाला किस्सा सांगतो. हे परवा गणपत पाटील नगरमध्ये आग लागली, 7 नंबरला का 8 नंबरला. आपण सगळ्यांनी ती आग मोबाईलच्या माध्यमातून बघितली असेल. एवढी प्रचंड मोठी आग होती. पण 3ऱ्या मिनिटामध्ये मी जे फायर ब्रिगेड बांधलं याच्यामध्ये कांदरपाड्यामध्ये 3 मिनिटात तिथे फायर ब्रिगेडची गाडी पोहोचली आणि ते आग बुझवण्याचं काम 7व्या मिनिटात केलं. त्याचा अर्धा गणपत पाटील नगर खाक झाला असता. आणि ह्या ज्या काही सुविधा आहेत ह्याचा सुद्धा अभ्यास पाहिजे की बाबा आमच्याकडे महापालिकेमध्ये कायदा आहे 3 मिनिटात फायर ब्रिगेड पोहोचला पाहिजे. 3 मिनिटात. मग त्यासाठी पूर्वी एक कांदिवलीला होता. आपण शैलेंद्रनगरला एक फायर ब्रिगेड आणला. आपण इथे एक फायर ब्रिगेड आणला.
कानरपाड्यामध्ये फायर ब्रिगेड आणला. आणि अशा प्रकारचं सगळं डीपी प्लॅन डोळ्यासमोर ठेवून आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि म्हणून बांधवानो भगिनीनो, आता आहे 15 तारीख. लोक आपल्याला आश्वासन देतील, आमच्यावर टीका करतायत, टीका करा. मी त्या टीकेला उत्तर देणार नाही. टीकेला उत्तर देण्याची त्यांची क्षमता, टीकेला उत्तर देण्यासाठी तेवढ्या लायकीची लोक लागतात. एक चांगलं सुंदर 7 नंबरचा वार्ड, 12 रिझर्वेशनची मैदानं आणि उद्यानं आहेत आपल्याला आहे, पोटेन्शियल आहे. पूर्वी आम्ही केले, पण आता तिथं वॉचमॅन नाहीये, तिथं पाणी नाहीये, तिथं शौचालयाची सोय नाहीये, ते कोण साफसफाई करत नाहीये. अशा प्रकारची ह्या उद्यानांची आज जैसलमधल्या अवस्था आहे. तक्रार केली तर ते तात्पुरतं काहीतरी उत्तरं देतात लोकांच्या तक्रारी. एकदा आमच्या त्या आनंदनगरच्या गार्डनमध्ये आमच्या महिलांनी तिथे जातात, पाण्याचं कनेक्शन कापलं, पैसे भरले नाही म्हणून त्या महिलांनी वर्गणी काढून पाण्याचं. ही लाजवाची गोष्ट आहे महापालिकेला. मुंबईची महापालिका ही आशिया खंडातली मोठी महापालिका आहे. आणि असे काही छोटे छोटे जे काही असे प्रश्न असतात, त्या प्रश्नावरचं आम्ही जातीने लक्ष देऊ, वैयक्तिक आम्ही जातीने लक्ष देऊ. आणि ह्या वॉर्डमध्ये जे अभिषेकने काम केलं त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं सौरभ काम करेल अशा प्रकारचे आपल्याला ग्वाही देतो. अच्छा, आता एक सांग, आमच्या याच्यामध्ये दुसऱ्या जाहीरनाम्यामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत, म्हणजे त्यांच्या घरी काम करणाऱ्या महिला आहेत, काय म्हणतात त्यांना, घरकाम करणाऱ्या ज्या महिला आहेत, त्यांना माननीय उद्धवजींनी वचननामा दिलेला आहे. त्यांना 1,500 रुपये देणार आहे महापालिकेच्या तर्फे. पुन्हा एकदा आपण झुणका भाकर चालू करणार आहोत, पण ते मासाहेब किचन म्हणून आपण चालू करणार आहोत. जे श्रमजीवी लोक आहेत, ज्यांना काम करतात, परंतु त्यांना जसं आपण झुणका भाकर केलं होतं त्याच पद्धतीचं आपल्याला काम करावं लागणार आहे. त्या 10 रुपयामध्ये आपण त्यांना नाश्ता आणि जेवण देण्याचं आपण काम करणार आहोत. आणि एक चांगली सुसज्ज चांगली महानगरपालिका, लोकांना अभिमान वाटावा लागेल, आपल्या सगळ्यांना आनंद दिले, आनंद मिळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.